घरात जर आमच्या एखाद्या वेळी विंचू आला, बरं का, आपल्या घरात जर समजा एखाद्या वेळी विंचू आला तर आपण काय करतो बरं? विंचू आला म्हणून आपण त्याच्यावरून हात फिरवतो का? चांगला आहे, दिसायला मस्त आहे, सुंदर आहे, बऱ्याच दिवसांनी आलाय, रंग पण चांगला आहे, गुडगुडीत आहे. आमचा स्पर्श जरी त्याला झाला ना, स्पर्श, तरी त्याचा तो धर्म सोडत नाही. विंचवाचा धर्म काय आहे? डंक मारणं. डंक मारणं हा विंचवाचा धर्म आहे. आणि म्हणून आम्हाला माहितीये जर स्पर्श झाला तर हा चावल्याशिवाय राहणार नाही, म्हणून दिसता क्षणी आम्ही काय करतो? त्याला काय करतो? आरती करतो का? दिवा लावतो का? अगरबत्ती ओवाळतो का? आलाय बाबा बरेच दिवसांनी. साप जर आमच्या घरामध्ये आला, नुसता डोळ्यात दिसला तरी आमचा थरकाप होतो. ठेवत नाही आम्ही त्याला घरामध्ये, ठेवत नाही आम्ही त्याला. कारण आम्हाला माहितीये जर चावला, विष जर चढलं तर कदाचित प्राणाला मुकावं लागेल, कदाचित प्राणाला मुकावं लागेल. असं कधी झालंय का हो? विंचू घरात आला आणि लगेच त्यांनी पकडलं, खिशामध्ये ठेवला, चला राहू द्या खिशात. विंचू खिशात ठेवत नाही, पण विंचवाचे सिंबॉल असलेल्या पुड्या मात्र आमच्या खिशात आहेत ना. काय विंचवाचं चित्र असलेल्या पुढे आमच्या खिशात आहे ना. एक वेळा जर विंचू चावला तर त्याचं विष चढताना आम्हाला समजतंय, दिसतंय, पण ज्या विंचवाच्या चित्राच्या पुढे आमच्या खिशात आहेत ना, त्याला स्लो पॉइझन म्हणतात. ते पण विषच आहे ना, हळूहळू चढणारं विष आहे ते. स्लो पॉइझन विषच आहे ना ते पण. काय घरात जर आम्ही उंदीर येताना बघितला ना, तर तो उंदीर आलेला समजला की जोपर्यंत तो भेटत नाही, सापडत नाही, घराच्या बाहेर काढत नाही, तोपर्यंत माणूस गप्प बसत नाही. कारण त्याला माहिती आहे जोपर्यंत तो उंदीर घरात आहे ना, तोपर्यंत तो आमचं नुकसानच करणार. काय जोपर्यंत तो उंदीर घरात आहे तोपर्यंत आमचं नुकसानच करणार तो. अरे मग आम्हाला डंक मारणारे विंचू जर आम्ही आमच्या घरात ठेवत नाहीत, आम्हाला दंश करणारे साप जर आमच्या घरात आम्ही ठेवत नाहीत, आमच्या घरातल्या वस्तूंचं नुकसान करणारे उंदीर जर आमच्या घरात आम्ही ठेवत नाहीत, तर आमचं आयुष्य बर्बाद करणारे विचार, आमचं आयुष्य बर्बाद करणारे कर्म आम्ही का करतोय बरं? आमचं आयुष्य उद्ध्वस्त करणारे विचार आम्ही का अंतःकरणामध्ये ठेवतोय? ज्या दिवशी त्या कर्माचा त्याग आमच्याकडून घडेल ना, त्या दिवशी खऱ्या अर्थानं आमचं आयुष्य सुंदर झाल्याशिवाय राहणार नाही, आमचं जीवन सुंदर झाल्याशिवाय राहणार नाही. आणि खरं जर मनापासून, अंतःकरणापासून जर आम्हाला परमार्थ करायचा आहे ना, फक्त आपल्या अंतःकरणामध्ये विचार करा, आपल्या मनाचा विचार करा, आपल्या अंतःकरणाचा विचार करा, आपल्या बुद्धीचा विचार करा. आणि देवाचं कार्य मला करायचंय, धर्माचं कार्य मला करायचंय, देवपूजा मला करायची, एवढं स्मरणात ठेवून ते कार्य करायला लागा. मी कुठे बसलोय, कोणती वेळ आहे, काही पाहायची गरज नाहीये. मौली म्हणतात, ठाईच बैसोनी करा एक चित्त आवडी अनंत आळवावा, न लगे सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. आम्हाला भगवंताचं नामस्मरण जर करायचं आहे ना, ज्याला नामचिंतनच जर करायचंय, ज्याला नामस्मरणच जर करायचं, तर त्याला जागा कुठली आहे हे महत्वाचं नाही, कुठल्या जागेवर बसलोय, वेळ कुठली आहे हे महत्वाचं नाही, दिवस शुभ आहे का अशुभ आहे गरज नाही, आवश्यकता नाही. ज्या दिवशी आमच्या अंतःकरणामध्ये भगवंताचं नामस्मरण करण्याची सद्बुद्धी निर्माण झाली ना, तो दिवस आमच्यासाठी शुभ आहे, तो दिवस आमच्यासाठी शुभ आहे, चांगला दिवस आहे आमच्यासाठी. सद्बुद्धी निर्माण झाली ना आम्हाला भगवंताचं नामस्मरण करण्याची. काय झालं? जगद्गुरु तुकोबांकडे एक माणूस आला, शेतकरी त्या गावातला, आणि तो आल्यानंतर जगद्गुरु तुकोबांना नमस्कार केला त्याने, रामकृष्ण हरी. जसं जगद्गुरु तुकोबांना दोन्ही हात जोडले त्याने ना, आणि रामकृष्ण हरी म्हणाला ना, ते ऐकून जगद्गुरु तुकोबांचा आनंद गगनात मावेनासा झाला.
कारण त्यावेळी तुकोबांना नमस्कार करणारे कमी होते, वेडा म्हणणारे जास्त होते. अतिशहाणे काहीतरी म्हण होती ना ती, अतिशहाणा त्याचा, ते पण रिकामी, त्यांचे बैल पण रिकामीच रिकामी. आणि म्हणून मग जगद्गुरु तुकोबांना आनंद वाटला. त्यात दुसरं काय माहिती आहे का? तुकोबांना नमस्कार करता करता आवडीचा मंत्र रामकृष्ण हरी त्या माणसाच्या मुखातून ऐकायला मिळाला. गगनात आनंद मावे ना तुकोबांच्या. तुकोबांनी नमस्कार केला, तेवढ्याच जोरात तेवढ्याच सामर्थ्याने म्हटलं रामकृष्ण हरी माऊली. काय म्हणताय? म्हणे काय नाही तुकोबा, तुमच्याकडे काम होतं बोलल्याबरोबर तुकोबांना आनंद वाटला. कारण आतापर्यंत सगळी लोक काय बोलायची, हा तुक्या काही कामाचा नाही, अशी लोक म्हणायची. आज तुकोबांकडे माणूस काम घेऊन आलेला आहे. तुकोबांना आनंद वाटला, काहीतरी कामाचा आहे मी, काहीतरी कामाचा आहे मी. मौली काय काम आहे बरं? म्हणे काय नाही, तुम्ही जे काम करताय तेच. म्हणे काय? नामस्मरण करायचं आहे, भजन करायचं आहे, कीर्तन करायचं आहे, भगवंताच्या नामाचा घोष करायचा आहे. काय म्हणताय? हो. म्हणे कुठे? आमच्या शेतामध्ये. तुकोबांना आनंद वाटला, आनंद वाटला तुकोबांना. किती वेळ? 9:30 ते 10:30 का? नाही म्हणे, वेळेची मर्यादा नाही. कितीही तुम्हाला जेवढं नामस्मरण करायचं तेवढं करा, तुम्हाला जेवढं भजन करायचं तेवढं करा, वेळेची मर्यादा नाही. आनंद वाटला तुकोबांना. माझं जे काम आहे तेच काम मला सांगितलंय, घरात करायचं ते त्याच्या शेतात जाऊन करायचं आहे. आनंद वाटला, आनंद वाटला. आणि ठरल्या वेळेप्रमाणे तुकोबांना त्याने बोलावलं, शेतावर नेलं. चिपळ्यांचा मृदुंगाचा आवाज, तुकोबांनी नामस्मरणाला सुरुवात केली. कधी विण्याचा आवाज, भजनाला सुरुवात केली त्या ठिकाणी. जसं काही वेळेला अवनीच्या टायमाला आम्ही माणसं नाही का शेतामध्ये लावतोय कामाला, आणि आम्ही आमच्या घराच्या दिशेने निघतोय भाकरी घ्यायला किंवा काहीतरी कामानिमित्त, तसं तुकोबांना त्या माणसाने शेतामध्ये कामाला लावल्यासारखं बरं का. आणि हा घरी निघाला हा माणूस. घरी जाता जाता शेजारचाच शेतकरी एक भेटला त्याला आणि बोलतो, काय रे, तो वेडा झालाय, तू पण वेडा झाला का? म्हणे काय झालं काय? तुझ्या शेतामध्ये त्याला आणून भजन करायला लावलंय, तू पण वेडा झाला का त्याच्या बरोबर? म्हणे नाही रे दादा, तुला नाही समजणार, मी त्याला का तिथं काम लावून दिलंय. कोणाला? तुकोबांना. मी माझ्या शेतात त्याला का भजन करायला सांगितलंय? टाळाचा आवाज, चिपळ्यांचा आवाज, मृदुंगाचा आवाज, विण्याचा आवाज, आणि विशेष म्हणजे मोठ्याने भजन करायचंय, भगवंताचं नामस्मरण करायचंय. का करायला सांगितलंय? म्हणे का? अरे म्हणे, कणस पिकल्यात, कणस आल्यात, पाखरं त्रास देतात, कितीतरी हाकलायचा प्रयत्न केला, पाखरं थांबत नाहीत, हाकलून जात नाहीत. आता यांच्या टाळांचा आवाज झाला, चिपळ्यांचा आवाज झाला, मृदुंगाचा आवाज झाला की एकही पाखरू थांबणार नाही. म्हणे हा माझा उद्देश आहे. कोण बोलतोय? तो शेतकरी म्हणतोय हा माझा उद्देश आहे. म्हणे एकही पाखरू थांबणार नाही तिथे, बरं का. आता 2-3 दिवस म्हणे मला बाहेर जायचं आहे, शेतावर फेरी मारायला कोण नव्हता, शेतावर राखण करायला कोण नव्हता. तेही काम माझं झालं, पाखरही उडून जातील, पाखरही राहणार नाहीत, कणस सुरक्षित राहतील. तेव्हा तो ऐकणारा शेतकरी बोलतो, भारी डोका आहे तुझा, मस्त काम लावून दिलंय तू, मस्त काम लावून दिलंय तू. 2-3 दिवस तो मालक शेतकरी तो बाहेर गेला. 2-3 दिवसानंतर जेव्हा आला, शेतावर आल्यानंतर पाहतोय तर काय, एकही कणीस शिल्लक राहिलं नव्हतं. कारण त्याच्या शेतातली पाखरं तर त्याच्याच शेतात राहिले, पण तुकोबांचा नामस्मरण ऐकायला, तुकोबांचा संग होतोय म्हणून, तुकोबांचं भजन ऐकण्यासाठी शेजारची पाखरही त्या शेतामध्ये येऊन तुकोबांचा भजन ऐकत होती. अहो, ज्यांच्या अंगा खांद्यावर पाखरं खेळतायत त्यांच्या आवाजाने पाखरं पडून जाणार आहेत का? ज्यांच्या अंगा खांद्यावर पाखरं खेळतायत
त्यांनी भजनाला सुरुवात केल्यानंतर पाखरं पळून जाणार आहेत का? ते भजन श्रवण करण्यासाठी, ते भजन ऐकण्यासाठी लांबवरची पाखरं सुद्धा त्या शेतात आली होती. त्याचा उद्देश काय आहे हे महत्वाचं नाही. त्याने कशासाठी तुकोबांना आणून इथे बसवले नामस्मरण करायला हे महत्वाचं नाही. तुकोबांना हे महत्वाचं होतं, निमित्त तुमचं काही असू द्या, आम्हाला प्रवचन श्रवण होतं हे महत्वाचं आहे. निमित्त तुमचं काही असू द्या, आम्हाला भगवंताचं स्तवन करायला मिळतं हे महत्वाचं आहे. निमित्त तुमचं काही असू द्या, आम्हाला भगवंताचं नामस्मरण करायला मिळतंय ना, हे महत्वाचं आहे. अर्थात जर देवाचं कार्य आम्हाला करायचं आहे, खऱ्या अर्थानं देवपूजा जर आम्हाला करायची आहे, खऱ्या अर्थानं जर आमच्याकडून देव कार्य घडावं असं जर वाटत असेल, तर त्यासाठी आम्ही फक्त प्रयत्न केला पाहिजे की जेणेकरून आमच्याकडून भगवंताचं नामस्मरण कसं होईल, भगवंताचं भजन आमच्याकडून कसं होईल, कशा प्रकारे होईल, यासाठी आम्ही प्रयत्न केला पाहिजे, यासाठी आम्ही अट्टहास केला पाहिजे. बरं का? इंद्रियांना ते वळण लावलं पाहिजे. आम्ही इंद्रियांना वळण लावलं पाहिजे. एकदा इंद्रियांना वळण लावलं ना माऊली, की मग आम्हाला त्या इंद्रियांना जाणीव करून द्यावी लागत नाही, सांगावं लागत नाही. साधं उदाहरण आहे बघा. सकाळी उठल्याबरोबर तुम्ही जे ऐकताय ना ते दिवसभर बडबडत असताय. खरंय की खोटं आहे? सकाळी उठल्याबरोबर जर एखादा अभंग जर तुम्ही ऐकला तर दिवसभर तो अभंग तुमच्या मुखामध्ये असतो. सकाळी उठल्याबरोबर जर एखादं गाणं तुम्ही ऐकलं तर दिवसभर ते गाणं तुम्ही गुणगुणत असतात. दिवसभर गुणगुणत असता तुम्ही ते गाणं. इंद्रियांना ज्या पद्धतीने आम्ही वळण लावून देऊ ना, त्या पद्धतीने ती इंद्रिय बरं का ते कार्य करत असतात. आता बघा, प्रत्येक व्यसनाधीन झालेला माणूस सुरुवात करताना व्यसन म्हणून करतो का? सुरुवात करताना व्यसन म्हणून करतो? मित्रांच्या बरोबर असताना मित्र तंबाखू खातात, मळता मळता कधीतरी एखाद्याच्याकडे जास्त झाली का मग तो बोलतो थोडी घे तू पण बघ. व्यसन नाही त्याला. प्रत्येक व्यसनाधीन झालेला माणूस सुरुवातीला टाइमपास म्हणून सुरुवात करत असतो. मित्रांबरोबर टाइमपास म्हणून पिणारा, मित्रांबरोबर टाइमपास म्हणून खाणारा. आज परिस्थिती अशी झाली, इंद्रियांना ते वळण लागल्यामुळे त्या व्यसना वाचून त्याचा टाइमपास होत नाही. काय समजतंय? इंद्रियांना वळण कोणी लावलं? इंद्रियांना वळण कोणी लावलं? इंद्रियांना आपण वळण लावून दिल्यामुळे आज त्या व्यसना वाचून त्याचा टाइमपास होत नाही. साधं उदाहरण आहे बघा. तुम्ही लोकल मध्ये प्रवास करत असाल, आपला अधिक करून प्रवास बसमध्ये असतो समजा, बरोबर आहे की नाही? कधीतरी तुम्हाला लोकल मध्ये किंवा कधीतरी तुम्हाला बसमध्ये एखादा माणूस तुमच्याकडे हरिपाठाची मालिका मागायला आलेला अनुभवायला मिळालाय का हो? पाहायला मिळालाय कधी? चला बाबा आता इथून तर मुरबाड पर्यंत जायचंय का, इथून तर शहापूर पर्यंत जायचंय, 15-20 मिनिटं का अर्धा तास आपल्या हातात आहे, तोपर्यंत आपण एक ती हरिपाठची मालिका वाचून घेऊ, हरिपाठ वाचून घेऊ. म्हणून आहे का हो तुमच्याकडे हरिपाठाची मालिका, पुस्तक आहे का तुमच्याकडे, ग्रंथ तो आले का कोणी मागायला? पण चुना मागायला आले असतील ना? तुम्ही खाताय की नाही खाताय हेही माहिती नाही, पण तरीही मागतात. हाय का दादा चुना, तंबाखू माझ्याकडे आहे. माचीस मागायला आले असतील ना, विडी माझ्याकडे, माचीस द्या जरा. इंद्रियांना वळण लागलं ना की ते इंद्रिय गप्प बसू देत नाहीत. इंद्रिय गप्प बसू देत नाहीत. ऐका ना, जर व्यसनाधीन झालो आम्ही आणि व्यसनाचं वळण जर इंद्रियांना लावून दिलं तर इंद्रिय आम्हाला त्या व्यसना वाचून गप्प बसू देत नाहीत. ज्या दिवशी आम्ही त्या इंद्रियांना भगवंताच्या नामाचं वळण लावून देऊ ना, पूजेचं वळण लावून देऊ ना, ज्या वेळेला आम्ही त्या इंद्रियांना भगवंताच्या भजनाचं वळण लावून देऊ ना, त्या वेळेला त्या इंद्रियांना सांगावं लागणार नाही. एकदा वळण लागलं की ते इंद्रिय आपोआप कार्य करत राहणार, आपोआप त्यांच्याकडून कार्य घडणार. आणि ते कार्य जर आम्हाला अनुभवायचं असेल, आम्हाला पाहायचं असेल, तर त्यासाठी आम्ही काय केलं पाहिजे? मग जगद्गुरु तुकोबा म्हणतात, डोळे तुम्ही घ्या हो सुख, पहा पांडुरंगाचे मुख. आम्हाला प्रत्येक ठिकाणी पांडुरंगाचंच दर्शन झालं पाहिजे.
कानांना सांगितलंय ऐकावं तुम्ही कान पांडुरंगाचे गुणगान, वाचेला सांगितलंय घे घे वाचे गोड नाम विठोबाचे, मनाला सांगितलंय मना तेथे धाव घेई रहा विठ्ठलाचे पायी. मना तुला कुठेतरी स्थिरच व्हायचं आहे ना, कुठेतरी रममानच व्हायचं आहे ना, कुठेतरी विश्रांतीच घ्यायची आहे ना, मग विठ्ठलाचे पायी विश्रांती घे, मनाला सांगितलंय. कारण आमच्या आयुष्याचा समतोल मनावर अवलंबून आहे. मनाला जी आवड असेल ना माऊली, त्या पद्धतीने आमच्याकडे कर्म पाहायला मिळतात, त्या पद्धतीने आमच्याकडे विचार पाहायला मिळतात. म्हणून तर जगद्गुरु तुकोबा म्हणतात, आधी मन घेई हाती तोची गणराज गणपती. मन इंद्रियांचा राजा सर्व भावे त्याची पूजा, मन जीवींचा प्रधान मन माझे नारायण. मन इंद्रियांचा राजा आहे बरं का. इंद्रिय ही मनाच्या अधीन आहेत. मन ज्याप्रमाणे सांगतोय ना त्याप्रमाणे इंद्रिय कार्य करत असतात. मनात जसं येईल तशाप्रमाणे मनुष्य कार्य करत असतो. काही वेळेला जर एखादं कार्य करायचं असेल ना तर माणूस काय बोलतो माहितीये का, एक मन बोलतो करावा, एक मन बोलतोय नाही करावा. दोन मन नाही बरं का माणसाला, एकच मन आहे, पण संकल्प विकल्प ह्या दोन अवस्था आहेत त्याच्या. संकल्प विकल्प ह्या दोन अवस्था आहेत. मन काय आहे, इंद्रियांचा राजा. असं म्हणतात राजा बोल आणि दल हाल, बरोबर का. राजा तशी प्रजा, जसा राजा असेल तशी प्रजा, बरोबर आहे की नाही. तसं मन जसं असेल ना तशी इंद्रिय कार्य करत असतात. मनाकडे जे विचार असतील त्या पद्धतीने इंद्रियांकडे कर्म पाहायला मिळतात बरं का. एका राजाने एका प्रधानाला सांगितलं त्याच्या, म्हणे असं असं मला सुचलंय, असं असं आपल्याला करायचं आहे. प्रधानाने विचारलं काय महाराज. त्यावेळेला त्यांनी सांगितलं, म्हणे आपल्या संपूर्ण परिसरातल्या सगळ्या माणसांना बोलवायचं, पुरुषांना बरं का, सगळ्या पुरुषांना बोलवायचं. आणि म्हणे आपल्याकडे आले ना की 2 रांगा तयार करायच्या, त्या पुरुषांच्या 2 रांगा तयार करायच्या. एक रांग बायकोचं ऐकणाऱ्यांची आणि दुसरी रांग बायकोचं न ऐकणाऱ्यांची. अशा 2 रांगा तयार करायच्या. कोणी सांगितलं, राजाने. व्यवस्थित ऐका हा, कोणाला सांगितलं, प्रधानाला. राजाने प्रधानाला सांगितलं, दे म्हणे दवंडी, सांग आपल्या सेवकांना दवंडी द्यायला. आणि दिला तेवढ्या जागेमध्ये आवाज सगळ्यांना. अमुक अमुक दिवशी सकाळी 8 वाजल्यापासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आपल्या गावातील सगळ्या पुरुषांनी, आपल्या ह्या पंचकृषीतील सगळ्या पुरुषांनी राजासाहेबांकडे यायचं आहे. तिथे आल्यानंतर 2 रांगा केल्या जातील. एक रांग बायकोचं ऐकणाऱ्यांची, दुसरं रांग बायकोचं न ऐकणाऱ्यांची. जे बायकोचं ऐकणारे आहेत त्यांनी सरळ येऊन त्या रांगेमध्ये उभं राहावं डाव्या बाजूच्या, आणि जे बायकोचं न ऐकणारे आहेत त्यांनी उजव्या बाजूला यावं. एक सफरचंदाची टोपली भरलेली असेल त्याच्यातून एक सफरचंद उचलायचा आणि बायकोचं न ऐकणाऱ्या रांगेमध्ये, उजव्या बाजूच्या रांगेमध्ये उभं राहायचं. अशी दवंडी दिली, असा आवाज दिला सगळीकडे. ठरलेल्या दिवशी, ठरलेल्या वेळेपासून 8 वाजलेपासून लोक यायला सुरुवात झाली. 8 वाजल्यापासून लोक यायला सुरुवात झाली. माऊली ऐकताय ना. जो येतोय तो एकाच रांगेमध्ये उभा राहतोय. मला सांगा कुठल्या रांगेत उभे राहत असतील. थांबायचं का आपण, बस झालं का आता, नको ना. उशिरा चालू झाले ना प्रवचन आपलं, 9:45 चालू झालंय ना, 9:45. कुठल्या रांगेमध्ये उभे राहत असतील जो येतोय तो. एकच रांग भली मोठी झाली.
बायकोच्या ऐकणाऱ्या रांगेमध्ये सगळे येऊन उभे राहतात, कारण सगळे प्रामाणिक होते. ठिळ्यातली माणसं होती सगळी ती, बरं का. ठिळे गावातली माणसं होती ती सगळी, प्रामाणिक माणसं, खरी बोलणारी माणसं. जो येतो तो बायकोच्या ऐकणाऱ्या रांगेमध्ये उभे राहतोय, बरं का. नंतर दुपारच्या वेळेला एक जण आला, पार दम लागला होता, धावत आला, पळत आला डायरेक्ट त्या टोपलीतला सफरचंद उचलला आणि बायकोचं न ऐकणाऱ्या रांगेमध्ये उभा राहिला, बरं का. आनंद वाटला राजाला, प्रधानालाही आनंद वाटला. म्हणजे सकाळपासून आम्ही वाट पाहतोय, सगळे येतात ते त्याच रांगेमध्ये उभे राहतात, डाव्या बाजूच्या उजव्या बाजूच्या रांगेत कोणी उभं राहत नाही. बरं झालं म्हणे, एक तरी आमच्या राजवाड्यामध्ये आहे, एक तरी आमच्या या पंचकृषीमध्ये आहे बाबा असा बायकोचं न ऐकणारा. त्याला तो लागलेला उरपाटा सुरपाटा दम बघितल्यानंतर राजा बोलतोय, एवढा धावत आला, एवढा पळत आला. प्रधान बोलतोय, का रे बाबा एवढा पळत आला, कशासाठी एवढा पळत आला. म्हणे घरून निघतानाच बाई बोलली, जा, धावत जा, पळत जा, आणि तिथे जायल ना तर बायकोच्या न ऐकणाऱ्या रांगेमध्येच उभे राहा, बरं का. कोण बोलली, कोण बोलली, कोणाचं ऐकून आलाय हा. आणि बहादर राहिलाय कुठल्या रांगेमध्ये. त्याला सांगितलं, दादा सफरचंद ठेव परत त्या टोपलीत आणि जाऊन सगळ्यांच्या मागे उभा राहा जा. 4 वाजले, 4:30 वाजले, कोणीही नाही. अर्धा तास उरलाय फक्त, आता 5 वाजेपर्यंतची वेळ दिलेली आहे. कोणच नाही. मग प्रधान सफरचंद उचलला आणि बायकोच्या न ऐकणाऱ्या रांगेमध्ये उभा राहिला. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. बाबा एक प्रधान तरी आमचा तसा निघाला, बायकोचं न ऐकणारा. लगेच राजाने त्या प्रधानाला काळा घोडा बक्षीस दिला. त्या घोड्यावर प्रधान बसला आणि टपाटप करत घरी गेला. घरी गेल्यानंतर सगळी मंडळी तिथेच होती, अजून निघाली नव्हती. सगळी चर्चा करत होती, एक प्रधान तरी निघाला बरा झाला, एक प्रधान तरी भेटला बरा झाला. ही चर्चा सर्वत्र चालू होती. आणि तेवढ्यात तो प्रधान परत तो काळा घोडा घेऊन राजाकडे आला आणि राजाला बोलतोय, माझी बायको बोलली जर घोडा आणायचाच असेल तर सफेद घोडा आणा, काला घोडा आपल्याला नको. कोण बोलली म्हणजे हा पण कोणाचं ऐकतोय. मग राजाने सांगितलं, दादा तो घोडा पण ठेव, तो सफरचंद पण ठेव, आणि आता तू सगळ्यांच्या मागे जाऊन उभा राहा डाव्या बाजूच्या रांगेमध्ये. आता कोण राहिला बरं एकच रांगेमध्ये त्या उभा राहणारा. प्रजा तर सगळी झाली, प्रधानही झाला, मग आता कोण राहिलाय. राजाने सफरचंद उचलला आणि मोठ्या IT मध्ये जाऊन त्या रांगेत उभा राहिला. पुन्हा एकदा सगळ्या मंडळींनी टाळ्या वाजवल्या. बाबा राजा तरी निघाला आपला, बरं झालं. प्रधान पुढे आला. प्रधानाच्या जोडीला 2-4 पंडित होते, तेही पुढे आले आणि राजासाहेबांना हात जोडला आणि फक्त विचारलं, राजासाहेब तुम्हाला ही कल्पना सुचली तरी कशी. 2 रांगा तयार करायच्या, लोकांना बोलवायचं, एक बायकोचं ऐकणारं, एक बायकोचं न ऐकणारं. ही कल्पना तुम्हाला सुचली तरी कशी. तेव्हा राजा बोलतोय, परवा दिवशी राणीचा आणि माझा संवाद चालू होता, बाता गोष्टी चालू होत्या, तेव्हा राणीने मला सांगितलं असं असं करून तर बघा. प्रजा म्हणते, राजासाहेब तुम्ही पण सफरचंद ठेवलं तर बरा होईल. आता जिथे आहे तिथे. आपला विषय काय होता, राजा तशी प्रजा. आपल्या शरीरातला राजा कोण आहे, मन आहे. इंद्रियांचा राजा कोण आहे, मन आहे. इंद्रियांकडून कार्य करून घेणारा कोण आहे, राजा मन आहे. आणि त्या इंद्रियांकडून जर उत्तम कार्य करून घ्यायचे, इंद्रियांकडून जर चांगल्या प्रकारे देवाचं नामस्मरण, परमार्थ, देवपूजा जर करून घ्यायची आहे, तर सर्वप्रथम आम्ही काय केलं पाहिजे, त्या मनाला परमार्थात आणलं पाहिजे, श्रवण केलं पाहिजे, ऐकलं पाहिजे, त्याच्याकडे चांगले विचार आले पाहिजे. ज्या दिवशी मनामध्ये परिवर्तन होईल ना, त्या दिवशी इंद्रियांमध्ये परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आमचं मन महत्वाचं आहे, मन महत्वाचं आहे, बरं का. मनरूपी घोडा जर आवरायचा असेल ना दादा, तर सारथी श्रीकृष्णच पाहिजे. भगवान श्रीकृष्णांशिवाय कोणीही मनरूपी घोडे आवरू शकत नाही. देवाच्या हातात लगाम द्या, त्या मनरूपी घोड्याची तिथल्या तिथे आवरला जाईल,
मनावर जर कंट्रोल ठेवायचं असेल ना, मनावर जर नियंत्रण ठेवायचं असेल ना, तर त्यासाठी आम्ही अखंड भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे, देवाचं नामस्मरण केलं पाहिजे. म्हणून तर जगद्गुरु तुकोबा आम्हाला सांगतायत, मार्गदर्शन करतायत, म्हणून शरण जावे सर्व भावे देवासी, तो हा उतरील पार भवदुस्तर